विजय आणि लक्ष्मण गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. प्रभाकर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो विजय, नॉन स्ट्राईक एंडला लक्ष्मण. सर्वांना शुभ प्रभात. गणपती बाप्पाला वंदन करून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. चौथ्या मैदानामध्ये आमचे पंच सज्ज होतील. तर पंचांचा इशारा येतोय. अंतिम दिवस, फायनल डे. फायनल डेचा पहिला चेंडू सज्ज होईल. गोलंदाज प्रभाकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय विजय. गेम ऑन होताना आपण पाहतोय भिन्नार विपक्षात भाबाळे. भिन्नार संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि इन्व्हाइट केले भाबाळे संघाला. स्ट्राईक वर आपण पाहतोय विजय, विरोधात आपण पाहतोय प्रभाकर सज्ज होईल. सज्ज झाले गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुलटो चेंडू क्लान्स केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. अकाउंट मध्ये एक धावपळकावर जोडली जाते. धावपळकावर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक धाव आले. फुलटॉस चेंडू होता परंतु चांगला फायदा उठवता आला नाही. एकच धावावर समाधान मानलंय फलंदाज विजय याने. यावेळेस लक्ष्मण असेल स्ट्राईक एंडवर. दुसऱ्या चेंडूचा सामना करेल पुढे एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. सकाळचं सत्र आपण पाहतोय. मैदानात चालू असलेला सामना आपण पाहतोय भिन्नार विपक्षात भाबाळे. आणि सकाळच्या सत्राचा एक लाभ घेण्याचा प्रयत्न भिन्नार संघाकडून आपण पाहतोय. पुढे एकदा सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रभाकर. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता. सुंदर चेंडूची हाताळणी. कुठलीही धाव या चेंडूवर नाही. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूची हाताळणी झाली. पहिला चेंडू थोडासा फुलटॉस होता. यावेळेस थोडा अखूट टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस निर्धावच्या स्वरूपात सांगता केलेली चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या सकाळच्या सत्रामध्ये. प्रभाकरच्या माध्यमातून एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धावची सांगता केली गेली. पुणे एकदा सज्ज होईल प्रभाकर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुलटो चेंडू संधी आहे, ते मात्र झेल सुटतोय जीवनदान. आणि ते मात्र जीवनदानाचा फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. इथे मात्र चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सरळ सीमा पार निघून जातोय चौकारासाठी. चौकाराच्या मदतीने धावपळक आपण पाहिलं तर 5 अंकावर जाताना एफर्ट दाखवलं होतं. परंतु ही झेल घेणं महत्त्वाचं होतं. कारण की आपण नॉकआउट सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. झेल पकडणं किती महत्त्वाचं असतं हे क्रिकेटमध्ये आपण पाहतो. एक एक झेल किती महागात पडू शकते. तर मात्र तिसऱ्या चेंडूवर झेल सुटलाय. पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रभाकर. लक्ष्मणच्या बॅटमधून आपण पाहिलं मागच्या चेंडूवर चौकार आलाय. पुणे एकदा सज्ज होईल विरोधात प्रभाकरच्या. यावेळेस इनफिल्डच्या वरन चेंडू सरळ निघून जाईल. वन बाउन्सने सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावपळक आपण पाहिले तर मुसंडी घेताना झपाट्याने पुढे जाताना 9 अंकावर धावपळक आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली होती. दुसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात. त्यानंतर थोडीशी चुकी झाली होती. तिसऱ्या चेंडूवर 4 धावा
आणि चौथ्या चेंडूवर इनफिल्डच्या वरनं सरळ चेंडू सीमा पार चौकासाठी गेला होता. परिणाम स्वरूपी आपण पाहतो धावपळक 9 या अंकावर पुणे चकता सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर प्रभाकर. यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहतोय पण डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि तशीच गोलंदाजी राहिली. परंतु मागचा चेंडू पाहिला तर पुलल यांचा होता. इनफिल्डच्या वरनं शॉट ची एक आखणी केली होती फलंदाजाने, त्याचाच फायदा लक्ष्मण याला 4च्या मोबदल्यात मिळाला. पुण्याच्या एकदा सज्ज होईल लक्ष्मण स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. तर पाहिलं तर सुरुवात मात्र चांगली झाली भाबाळे संघाची आपण पाहतोय. यावेळेस स्वतः गोलंदाजाच्या समोर खेळला होता बडगा, ते मात्र प्रयत्न केला होता गोलंदाजाने परंतु एक धाव रोखू शकला नाही. एके धावेने धावपळक पाहिलं तर दुहेरी अंकामध्ये जाताना 10 या अंक आपण पाहतोय. नाणेफेक काढल्यानंतर फलंदाजी करताना भावाळे संघ एकंदरीत पाहिले तर पहिले 2 चेंडू थोडे असरदार राहिले होते, दबदबा राहिला होता गोलंदाजाचा. त्यानंतर पुढील 2 चेंडूवर मात्र फलंदाज यशस्वी ठरताना आपण पाहतोय. पुणे चकता सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर या षटकाचा शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय असेल. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची सांगता झाली. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर 10 या अंकावर बिनबाद 10 टीम भाबाळे संघाची. एकंदरीत पाहिलं तर चांगल्या षटकाची हाताळणी गेले. एकंदरीत 1-2 चौकार जरूर आलेत परंतु फलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. त्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहिला प्रभाकर. यानंतर पुढील सामना असेल टेंबवली आणि खारबाव. त्यानंतर तिसरा सामना आपण पाहणार आहोत भिनार वल आणि मानकोळी यांच्यात तिसरा सामना असेल. त्यानंतर तर 4व्या मैदानामध्ये गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर भगवान. स्ट्राईक एंडवर लक्ष्मण असेल. मागच्या षटकात आपण पाहिले 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, ते मात्र दुसऱ्या षटकात पॉवर प्लेची समाप्ती झाली आणि थोडंसं क्षेत्ररक्षण पाहिलं तर दूरवर पसरवलेलं. इनफिल्डच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहिलं तर एक बॅकवर्ड आणि एक शॉर्ट थर्ड मॅन. यावेळेस पंच केला जातोय. चेंडू डीप कव्हरमधून क्षेत्ररक्षक केले. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावत आहेत इथे मात्र धोका आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावे लागेल. डगआउटच्या असलेला पहिला गडी बाद भाबाळे संघाचा. पहिला गडी बाद झाला. लक्ष्मण आपल्या इनिंगमध्ये 9 धावा करून तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर होल होते. पहिले तर दुसरं षटक प्रगती पथावर 11 या अंकावर पहिला गडी बाद झालाय. पहिल्या गड्याचं पतन आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात जाताना मनोज जातोय मैदानात. एकंदरीत पाहिलं तर 4 षटकांचा सामना कमीत कमीत आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना म्हटला तर 40 ते 45 किंवा त्यापेक्षा जास्त धावा. तर पुढील सामना असेल बोल आणि मानकोळी. तर मधल्या इनिंगमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. बोल आणि मानकोळी याच्यातला दुसरा सामना असेल. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर भगवान आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज मनोज. यावेळेस पोलटॉस चेंडू होता. ग्लान्स केला जातोय
फाईन लीगमधून क्षेत्ररक्षक येईल डेपमधून एक धाव कंप्लीट केली जाईल. एकी धावेने धावपळक पाहिलं तर 12 अंकावर जाऊन पोहोचलंय. 12 अंक आपण पाहतोय धावपळकावर लागले. दुसरं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत 2 चेंडूची हाताळणी झाली. तर मात्र स्ट्राईक एंडवर सलामीला आलेला विजय असेल त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी सज्ज होईल भगवान. यावेळेस चेंडू हा बेते एसटी रक्षक चेंडू खाली जातोय आणि काय एफर्ट दाखवलाय. काय सुंदर झेल पकडली. फलंदाजाला परतावे लागेल. तंबूच्या आसऱ्याला दुसरा गडी बाद भाबाळे संघाचा विजय परतोय डगआउटच्या आसऱ्यामध्ये. एकंदरीत पाहिलं तर 12 अंकावर 2 गडी बाद झालेत. 11 अंकावर पहिला गडी बाद, त्यानंतर 12व्या अंकावर दुसरा गडी बाद. 2 बॅटर्स आपण पाहतोय जे सलामीला आलेले तंबूच्या आसऱ्याला परतलेत. इथून मात्र एक दबदबा कायम राखलाय पाहिलं तर भिनार संघाने. आणि जेव्हा जेव्हा विकेट गमावल्या जातात ग्रामपंचायत भिनारचे जयेश भुईर यांच्या माध्यमातून सुधीर याला 200 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेले. एक एफर्ट लिस्ट कॅश पकडली होती. मॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला हरकत नाही. यावेळेस ग्लान्स केला जातोय. लेटकटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव कंप्लीट केली जाईल. एके धावेने धावपळक पाहिलं तर 13 अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र 2 विकेट्स गमावल्यानंतर थोडंसं सावरताना आणि जेव्हा जेव्हा विकेट पडतात तेव्हा तेव्हा कुठेतरी धावा रोखल्या जात आहेत आणि त्याच एक परिणाम भाबाळे संघावर आपण पाहतोय. परंतु इथे मागे काय घडलंय इथून मात्र पुढे जावे लागेल भाबाळे संघाला. यावेळेस सर्वॅक डिलिव्हरी लेटकटचा फटका मारायचा होता, परंतु चेंडूपासून दूर राहिले आणि निर्धावच्या स्वरूपात सांगता गेली चेंडूची. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूची हाताळणी झाले. धावपळकावर 13 धावा लागल्यात. एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे स्वेरलेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु फेकी होईपर्यंत दुसरी धावा कंप्लीट होताना 2 धाब्याने धावपळक 15 अंकावर जाऊन पोहोचलंय. 15 धावा धावपळकावर पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात भाबाळे संघ. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या आणि या षटकात 5 धावा. थोडंसं जर धावांचा आलेख पाहिला तर थोडंसं खाली येताना, परंतु इथे ज्या धावा 2 षटकामध्ये जमवल्यात इथून मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथून 12 चेंडूमध्ये अजून कमीत कमीत पाहिलं तर 20 ते 25 धावा तरी जोडाव्या लागतील एक समाधानकारक धावसंख्या उभारायची असेल तर. परंतु जी गोलंदाजी राहिली आहे, जो दबदबा राहिलाय गोलंदाजांचा, तो मात्र कायम ठेवावा लागेल भिनार संघाला. मात्र गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी सुधीर सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेत. मिडल ऑर्डर आपण पाहतोय मैदानामध्ये मनोज आणि नरेश. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल मनोज. स्ट्राईक एंडला ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनलमध्ये भारताचा संघ ज्याप्रमाणे 3ऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करतोय त्याचप्रमाणे इथून मात्र भार सांभाळावा लागेल मनोजाला. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर सुधीर. यावेळेस चेंडू हा बेते क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र झेल पकडला जाईल. संपेल मनोजाचा खेळ.
डगआउटच्या आसऱ्याला मनोज परतावे लागेल. तिसरा गडी बाद होतोय भाबाळे संघाचा. ते मात्र काय फिल्डिंग राहिली आहे बिनार संघाची. जो झेल उंचावर गेलाय तो पकडला. एफर्टलिस्ट कॅचेस पाहायला मिळतात बिनार संघाच्या माध्यमातून. इथे मात्र 15 या अंकावर तिसरा गडी बाद होतोय. मनोज तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज शिवाजी मैदानात जातोय, परंतु स्ट्राईक एंडला नरेश असेल त्यावेळेस पुढच्या एकदा सज्ज होईल सुधीरने मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आले. ज्याप्रमाणे प्रभाकर आणि भगवान पहिल्या 2 षटकामध्ये यशस्वी ठरले होते, वेळेस मात्र पहिल्या चेंडूवर यशस्वी ठरताना गोलंदाज सुधीर. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू थोडासा गती परिवर्तन दे. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय. डीप पॉईंट मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याने धावपळक पाहिलं तर 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 17 धाबा धावपळकावर लागले तर तिसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू हाताळणी झाले. एकंदरीत पाहिलं तर 14 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. नरेश आपण पाहतो स्ट्राईक एंडला. यावेळेस रेबाज शॉट अटेंड करायचा होता, मात्र थोडस संपर्क चांगला झाला नाही. एक धाव जरूर मिळेल बॅटच्या साह्याने. एक धाव जोडली जाईल धावपळकावर. धावपळक पाहिलं तर 18 या अंकावर 3 गडीच्या मोबदल्यात भाबाळे संघ आपण पाहतोय. मात्र काय गोलंदाजी होते, एक अचूक टप्प्याची गोलंदाजी भिनारच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर दबदबा राहिलाय गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर भिनार संघाचा. यावेळेस फुलटो चेंडू क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र संधी आणि काय झेल पकडलाय. जबरदस्त कॅच, देखना झेल पकडलाय. आणि अगोदरच्या आपण कॅच पाहिला होता कॅच ऑफ द टुर्नामेंट, परंतु त्याच्यापेक्षा कॅच ऑफ टुर्नामेंट पाहायला मिळतोय. सीमा लगत एक हाताने झेल पकडलाय आणि तो सुद्धा असं वाटलं होतं की षटकार होईल, परंतु एफर्ट दाखवले गेले. या नॉकआउटच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय बिनार संघाकडून ते मात्र आणि जयेश भोर यांच्या माध्यमातून बिनार गावचे सदस्य आहेत त्यांच्याकडून विलास गुडवीसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर कॅश प्राइज लावलं जातं, प्रोत्साहन दिलं जातं खेळाडूला. आणि एफर्टलिस्ट आपण कॅचेस पाहतोय या मॅचमध्ये, देखणे कॅच पाहायला मिळत आहेत. आणि जेव्हा जेव्हा आपण तर नवीन फलंदाज लक्ष्मण असेल, परंतु स्ट्राईक एंडला तर नरेश स्ट्राईक एंडला. यावेळेस सुरेख डिलिव्हरी, काय गोलंदाजी पाहायला मिळते. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली त्याप्रमाणे क्षेत्रक सुद्धा मदत करताना आपण पाहिलं. 2 कॅचेस ॲपल लिस्ट कॅचेस पाहायला मिळत आहेत या सामन्यामध्ये. आणि जेव्हा जेव्हा आपण ज्या संघाचे क्षेत्ररक्षण चांगलं असतं तिथे मात्र समोरच्या संघाला कुठेतरी तापांसाठी झगडावं लागतंय. यावेळेस साळके हाताने पुश केला गेलाय. पॉइंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल डीप मधून. यावेळेस धोका होऊ शकतोय. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद.
तर धावसंख्या आपण पाहतो 19 या अंकावर तर 19 धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि गोलंदाज हनुमंत गोलंदाजी मार्कवर मात्र 2 बॅटर्स आपण पाहतो लक्ष्मण आणि नवीन फलंदाज मैदानात गेलाय श्रीकांत यावेळेस स्ट्राईक एंडला पाहिलं तर लक्ष्मण असेल कारण की 3 तर सज्ज होईल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सज्ज होईल गोलंदाज हनुमंत गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक आपण पाहतोय या इनिंग मधलं यावेळेस पंच केला जातोय डीप पॉइंट मधून शतकक्षक येईल 1 धाव कंप्लीट केली जाते 1 धावेने धावपळक पाहिलं तर 20 या अंकावर जाऊन पोहोचले 20 धापा धावपळकावर लागले 4थं षटक प्रगती पथावर असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये 15 धावा आल्या तिथून मात्र अटॅक केला जाईल कुठे मात्र काय गोलंदाजी राहिली सुधीर याची गोलंदाजी खूप चांगली झाली परंतु त्यापेक्षा काय कॅचेस पकडलेत कुठेतरी रोखले भाबाळे संघाला यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय चेंडू आहे मेंडुके क्षेत्रामधून चेंडू गेलाय क्षेत्ररक्षक केलाय यावेळेस धावच्या स्वरूपात मात्र इथे धाव कंप्लीट केली गेली 2 धावा कंप्लीट झाल्यात असं वाटलं होतं की संधी होती 2 धावा धावपळकावर जोडल्या जातील 22 अंक आपण पाहतोय धावपळकावर 4थं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडूची हाताळणी झाली याच्या षटकात पाहिलं तर मोठे फटके मारावे लागतील एकंदरीत पाहिलं तर 22 धावा लागले तिथून मात्र 30 ते 35 धावा सुद्धा फाईट देऊ शकतोय बाबाळे संघ परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये मानला जात नाही यावेळेस क्रॅकिंग शॉट आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पकडलं जाईल जेल संपेल या फलंदाजाचा खेळ बावीस धावा धावपळकावर एकंदरीत पाहिलं तर 6 गडी आज झालेत आणि नवीन फलंदाज सोमनाथ जातो मैदानात सोमनाथ मैदानात जातोय नॉन स्ट्राईक एंडला असेल स्ट्राईक एंडवर श्रीकांत पुणे एकदा सज्ज होईल हनुमंत गोलंदाजी मार्कवर 22 धावा धावपळकावर शेवटचे 3 चेंडू या इनिंगचे आपण पाहतोय यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र काय इशारा आहे पंचांचा यावेळेस कुठली धाव नसेल धावसंख्या स्थिर 22 या अंकावर आपण पाहतोय आतापर्यंत 6 गड्याच्या मोबदल्यात धावपळक आपण पाहतोय ते मात्र 2 चेंडू असतील या इनिंगचे पुणे एकदा सज्ज होईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर इथून मात्र किती धावा येतील या 2 चेंडूवर यावेळेस चेंडू हा येते परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार षटकार ते मात्र एक मजबूत फटका ताकदवर फटका आपण पाहिला सरळ चेंडू लॉंग ऑफ वाईटिश लॉंग ऑफ मधून निघून जाईल षटकारांसाठी 6 धावेने धावपळक 28 या अंकावर थोडंसं धावपळक वाढवून जाणार हा फटका 28 धावपळक आपण पाहतोय या इनिंगचा शेवटचा चेंडू पुणे एकदा सज्ज होईल हनुमंत गोलंदाजी मार्कवर
यावेळेस आडव्या बॅटने चेंडू सरळ वेगळ्या क्षेत्रामध्ये जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. इथे मात्र यष्टीरक्षकाला कलेक्ट करता आल्या नाही. त्या दरम्यान 2च धावा रनआउटच्या स्वरूपात फलंदाज तिसरी धावेत असताना बाद होईल, परंतु 2 धावा धावफलकाला जोडल्या जातील. धावफलक पाहिलं तर 30 या अंकावर जाऊन पोहोचलंय भाबाळे संघाचं. 31 धावांचं आव्हान असेल भिनार संघासमोर. आणि पुढील 2 संघांना मी इन्व्हाइट करेन टॉससाठी. वल विपक्षात मानकोली. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण यायचंय. आपण टॉस करणार आहोत. एकंदरीत पाहिलं तर पहिला इनिंग खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलकावर लावल्यात भापाळे संघानं. 31 धावांचं आव्हान असेल भिनार संघासमोर. परंतु एकंदरीत पाहिलं तर इथं टॉस केला जाईल. बॉल विपक्षात मानकोली. दोन्ही संघाचे कर्णधारांनी यायचे नाणेफेकसाठी. तर इथे नाणेफेक केली जाईल. वल आणि मानकोळी दोन्ही संघाचे कर्णधार तर इथे टॉस केला जातोय. बॉल विपक्षात मानकोली. कोण होईल टॉसचा बॉस? प्रदीप दादा जोशी यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. नाणेफेक जिंकली मानकोली संघानं. आणि प्रथम निर्णय काय असेल? बॉलिंग करण्याचा निर्णय केला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला आणि आमंत्रण दिले ते वर्ल्ड संघाला. परंतु मैदान जाऊया. 2 बॅटर्स
ऑन ग्राउंड आपण पाहतोय मैदानात जाताना दोन सलामीचे फलंदाज. सुधीर आणि गोरख स्ट्राईक एंडवर सुधीर असेल, नॉन स्ट्राईक एंडला गोरख असेल. परंतु पाहिलं तर 31 धावांचा पाठला करायचा आहे. धावा जरूर कमी झालेत भावाळे संघाकडून पाहिलं तर 4 षटकांचा सामना. परंतु जेव्हा जेव्हा आपण पाहिलं लो स्कोरिंग सामना असतो तेव्हा तेव्हा रंगत वाढली जाते. जेवढ्या कमी धावा तेवढ्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामने आपण अनेक पाहिले आहेत क्रिकेटमध्ये. परंतु नॉकआउट सामना आहे. क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे अजून भाकीत कोणी करू शकला नाही. खरं तर म्हटलं तर नशिबावर नाही तर प्रयत्नावर विश्वास ठेवावा लागेल. इथून मात्र दोन्ही संघांना आपलं जे आपण सराव केलाय त्या सर्वांच्या माध्यमातून आपलं कौशल्य या मॅचमध्ये दाखवावं लागेल. तर गोलंदाज सज्ज होईल श्रीकांत गोलंदाजी मार्कवर, सुधीर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला गोरख. P1चं षटक आपण पाहतोय. इनफिल्डच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये, बाकीचे सर्व खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेस फुल टॉस चेंडू होता. काय इशारा येईल पंचांचा? व्हाईट बॉलचा इशारा. पहिली धाव अमांतरच्या स्वरूपात अकाउंटवर जोडली जाईल. अकाउंट ओपन होताना आपण पाहतोय भिनार संघाचं 31 धावांचा पाठलाग करतोय भिनार संघ. एक धावपळकावर आपण पाहतोय. पुणे एकदा सज्ज होईल श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुण्याच्या एकदा डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू मिळते वाईटच्या स्वरूपात अपांतर धाव. एके धावेने धावपळक आपण पाहतोय. दोन्ही अंकावर 2 अवंतच्या स्वरूपात 2 धावा जोडल्या गेल्यात. बॅक टू बॅक 2 वाईट. ते मात्र आपला बॅक बॅलन्स कमी आहे. खर्च सुद्धा कमी करावा लागेल गोलंदाजाला. एकंदरीत पाहिलं तर 31 धावा करायच्या आहेत भिनार संघाला. आपल्याकडे धावा कमी, तिथून मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. यावेळेस संधी आहे आणि पकडलाच गेलाय देखना जेल. फलंदाज फेल. यावेळेस काय जेल पकडलाय, पूर्णपणे झोकून घेतलं होतं या क्षेत्ररक्षकाने आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज सुधीर याला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. दोन्ही अंकावर पहिला फलंदाज बाद झालाय भिनार संघाचा. आणि जी सुरुवात पाहिजे होती भावाळी संघाला ती सुरुवात मात्र या चेंडूवर मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं तर चांगला चेंडूची हाताळणी झाली होती. थोडा इनपुटच्या वर्ण मारण्याचा प्रयत्न होता, परंतु जेवढं अंतर कापायचं होतं ते अंतर कापता आलं नाही. सरळ चेंडू मिडॉनच्या हातामध्ये. नवीन फलंदाज हनुमान मैदानामध्ये जाताना स्ट्राईक एंडवर असेल हनुमान. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीला आला गोरख. पुण्याच्या एकदा सज्ज होईल श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. एकंदरीत पाहिलं तर चांगले फाईट आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू पाहिले तर अपांतर होते, त्यानंतर या चेंडूवर मात्र एक गडी बाद करण्यात यश आलाय. ज्यावेळेस पायाभर आदळतोय, जोरदार अपील केली जाते. कुठलाही परिणाम पंचांवर नाही आणि निर्धावच्या स्वरूपात या चेंडूवर कुठली धावणे पुण्याच्या एकदा सज्ज होईल श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लाईन मध्ये येतोय गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू, सरळ चेंडू डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावपळक पाहिलं तर 3 या अंकावर जाऊन पोहोचले. 3 अंक आपण पाहतोय धावपळकावर. आता एकंदरीत पाहिलं तर 3 चेंडूची हाताळणी झाली. 3 धावा धावपळकावर लागलेत. पुणे शकता सज्ज होईल श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्ट्राईक एंडला सलामीचा बॅटर्स आपण पाहतोय गोरख स्ट्राईक एंडला.
यावेळेस पंच केला जातोय. इथे मात्र गॅप दाडलाय. सरळ चेंडू मैदानाला आकलावत निघून गेलाय. सीमा रेषा पार. काय फटका केलाय. एक पंच केला झालो. ताकद दाखवली होती त्या फटक्यामागे. थोडस फुटवर जाऊन हा फटका खेळलाय. सरळ चेंडू सीमा रेषे पार 4 धाबेसाठी. धावसंख्या 4च्या मदतीनं जाऊन पोहोचली आहे. 7 हे अंक आपण पाहतोय फळकावर लागले भिनार संघाचं 31 धाबांचं पाठलाग करताना. पण पाहिलं तर एक गड्याचं पतन जरूर झाले. 7 धाबा धावपळ करावं लागल्यात. एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूची हाताळणी झाली. पुण्याच्या सज्ज होईल गोलंदाज श्रीकांत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस इलपिलच्या बॉर्न इथे मात्र चेंडू निघून जाईल. वन बाउन्सने सीमा रेषा पार. चौकार. यावेळेस मिडॉनच्या वरनं सरळ चेंडू सीमा पार झाला. 4 धाबा धावपळकावर लागल्या जात आहेत. 4 धाब्याने धावपळक पाहिलं तर 11 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिले षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. आतापर्यंत एकंदरीत पाहिलं तर 5 चेंडूची हाताळणी झाली. या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज बैल गोलंदाजी मार्कवर श्रीकांत. यावेळेस आडव्या बॅटने इथून मात्र सरळ चेंडू निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावपळक पाहिले तर 15 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचं समाप्ती झाली. पहिल्या षटकात एकंदरीत पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू पाहिले तर बॅक टू बॅक 3 चौकार मारण्यात यश आलं फलंदाज गोरख याला. पण पाहिलं तर 3 चौकार 3 एरियामध्ये आपण पाहिलं असेल. पहिला चौकार डीप पॉइंट मधून सरळ निघून गेला होता. त्यानंतर एक मिडॉनच्या वरनं एक चौकार आला होता. त्यानंतर एक चौकार स्वेलिक क्षेत्रामधून आला होता. आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 15 धावसंख्या धावपळकावर लागले एक षटकाच्या समाप्तीनंतर. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला कॉलअप असेल. आपण टाइम वेस्ट करू नका. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि सर्व संघाने जे क्षेत्ररक्षक करतील त्यांना सर्वांनाच विनंती असेल, कारण की टाइम वेस्ट करायचा नाही. आपल्याला आपलाच शेड्यूल आहे तो लवकरच पूर्ण करायचा आहे. आपल्याकडून या विनंतीची अपेक्षा असेल. तर गोलंदाज सज्ज होईल दुसरं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर नरेश. मात्र एकंदरीत पाहिलं तर पहिले षटक P1चं षटक दबदबा राहिला फलंदाजांचा, कारण की भिनार संघाकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय 15 या अंकावर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. तर सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर नरेश. ज्यावेळेस पंच केला जातोय क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र चेंडू निघून जाईल. काय इशारा तो पंचांचा? इशारा काय तो पंचांचा? तो 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की चेंडू वेगाने चाललाय, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे पायाचा वापर केला होता आणि चेंडूला अडवण्यात यश आलं होतं. 2 धावा धावपळकावर 2 धाब्यांनी धावपळक 17 या अंकावर. पुण्याच्या एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस लेट कटचा फटका. सरळ स्टकच्या हातामध्ये चेंडू गेला होता. संधी बनवू शकली असती. यावेळेस धावची सुद्धा संधी. मात्र या चेंडूवर पाहिलं तर पहिल्यांदा झेल सुटली, त्यानंतर रनआउट करण्याची सुद्धा संधी होती. एका चेंडूवर 2 संध्या आल्या होत्या. एकंदरीत जेव्हा आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या, तिथून मात्र दडपणाखाली येताना भाबाळे संघ पाहतोय, कारण की
धावफलकावर धावा 30 बनवल्या. 31 धावांचं आव्हान भिन्नार संघासमोर आपण पाहतोय. तिथे कुठेतरी पहिलं षटक एक भरपूर धावा देऊन गेलाय. परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 19 या अंकावर धाव पळत पुणे एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज हनुमान. यावेळेस पुण्याच्या एकदा चेंडूला ढकललाय. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. एके धाब्याने धाव पळक 20 या अंकावर जाऊन पोहोचलंय. तर मात्र एकंदरीत पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता विजयासाठी भिन्नार संघाला. पुण्याच्या एकदा सज्ज होईल नरेश. गोलंदाजी मार्कवर एकंदरीत पाहिलं तर 3 चेंडूची हाताळणी झाली. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल नरेश. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर 20 या अंकावर आपण धावपळक पाहतोय. भिन्नार संघाचं एक गड्याच्या मोबदल्यात धावपळक आपण पाहतोय. 31 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत 4 चेंडूची हाताळणी झाली. पुणे चक्ता सज्ज होईल नरेश. गोलंदाजी मार्कवर यावेळेस क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन दिलं गेलंय डीप कव्हर मध्ये. एकच धावावर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावपळक पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 21 या अंकावर. 21 अंक आपण पाहतोय. इथून मात्र विचार केला तर 10 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी भिन्नार संघाला. एकंदरीत चेंडू राहिले 13. विजयासाठी 11 धाब्यांची आवश्यकता. 10 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस सुरेख चेंडूची सांगता केली गेली. यावेळेस षटकाची सुद्धा समाप्ती झाली. धावसंख्या 21 या अंकावर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 10 धाबांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 10 धाबा. तर नवीन गोलंदाजी मार्कवर मनोज आपण पाहतोय. मात्र इथून जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड आपण पाहतोय फलंदाज गोरख. ज्यावेळेस स्ट्राईक डिलिव्हरी होती थोडा डेट कटचा फटका मारायचा होता. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता परंतु ते मात्र निर्धावच्या स्वरूपात सांगता केली मनोजच्या माध्यमातून. पहिला चेंडू मात्र लाईनवर हाताळणी झाली. पुण्याच्या एकदा सज्ज होईल मनोज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल स्ट्राईक एंड आपण पाहतोय गोरख. यावेळेस चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचत नाही. यावेळेस डायरेक्ट हिट केला गेला जातोय परंतु त्या दरम्यान अजून एक धाव मोजली जाते. ते मात्र 2 धावा मिळतील. 2 धाब्याने धावपळक पाहिले तर 23 अंकावर जाऊन पोहोचले. ते मात्र असं वाटतंय की विजयाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलाय संघ भिन्नार. परंतु आजचं गोलंदाजी राहिली. इथून मात्र विकेट घेण्यात यश आलं तर सामन्यात रंगत वाढू शकते. पुणे एकदा सज्ज होईल मनोज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल स्ट्राईक एंड आपण पाहतोय गोरख. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. निर्धावच्या स्वरूपात सांगता केली जाते. आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर 3 चेंडूमध्ये 2 धाब्यांची त्याने खर्च केलाय गोलंदाज मनोज याने. यावेळेस आखो टप्प्याचा चेंडू शिवरलेखच्या क्षेत्रावरून सरळ निघून जातोय सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने 27 धाबा धावपळकावर लागलेत. मात्र विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता. जर चेंडूंचा विचार केला तर इथून मात्र 8 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धाब्यांची आवश्यकता.
ते मात्र चेंडू जास्त आहेत, धाबा कमी आहेत. तर या चेंडूवर काय घडेल, एक मोठा फटका येईल की विकेट घेण्यात यश येईल गोलंदाज याला, परंतु ते मात्र काय घडेल काय बिघडेल. पुण्याच्या एकदा सज्ज होईल मनोज, गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज गोरख, त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चौकार आलेत. यावेळेस सरळ चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये येतो, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्यासाठी धावतात, चांगली रन इन द बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाबा धावपळकावर जोडल्या जातील, 2 धाब्याने धावपळक 29 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 29 धाबा झाल्यात विजयासाठी, 2 धाब्यांची आवश्यकता. काय षटकातला शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता. एक मोठा फटका, खेळ खलास. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु जेल सूट दे आणि ते मात्र विजयी होतोय बिनार संघ. 2 धाब्याने विजय होतोय बिनार संघ. अभिनंदन बिनार, हार्ड लक टू बाबाळे. चला पुढील संघ आपण पाहणार आहोत, सामना पाहणार आहोत वळ आणि मानकोळी. तर भिनार संघ विजय झाला, त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. एक भरत काळूराम घाटाले यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. ग्रामपंचायत सदस्य भिनार जयेश भोईरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कॅश साठी आपण पाहिलं असेल 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं. सुधीर आणि विलास गुळवे यांनी सुद्धा यायचंय. विलास गुळवे आणि सुधीर आपण सुद्धा यायचंय, कारण की आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं होतं. एक दिनेश भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले गेले. हा विजय संपादन केला भिनार संघाने, त्याच्यासाठी दिनेश भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. तर या सामन्याचा सामनावीचा पुरस्कार दिला जाईल, कारण की पहिल्या इनिंग मध्ये खऱ्या अर्थानं बाबाळे संघाला रोखण्यात ज्याचा हातभार राहिला, सुधीर ठरतोय या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच दिली जाईल सुधीर याला. त्याने एका षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा देऊन 2 गडी बाद केले होते, 4 गडी बाद केलेत. 4 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. एक चांगले षटकाची हाताळणी केली होती. तर प्रदीप दादा जोशी, आपणास विनंती असेल या सामन्यावरचा पुरस्कार सुधीर याला प्रदान करायचा आहे, कारण की पहिल्या इनिंग मध्ये एक पॉवरफुल गोलंदाजी, 4 धाबा देऊन 2 गडी बाद केले होते. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाबाळे संघाला रोखण्यात ज्याचा हातभार राहिला तो ठरतोय सामन्याचा पुरस्कर्ता सुधीर. याला पाहू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर, सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. खूप खूप शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी सुधीर तुला. जाऊया मैदानामध्ये. मानकोली विपक्षात बल असा सामना असेल. मानकोली संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रण केलंय ते बल संघाला. आणि इथे कॅश प्राइज दिला जाईल, 2100 रुपयाचा कॅश प्राइज. आणि
कालुराम काटा साहेबांच्या भरत कालुराम सरपंच भिनारचे सरपंच यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. भिनार संघ विजयी झालाय त्याच्यासाठी दिला गेलाय. आपण पाहू शकता 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते भरत कालुराम घाटाल साहेबांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकता 2100 रुपयाचं कॅश प्राइज. तर जयेश भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज ग्रामपंचायत सदस्य आहेत भिनारचे यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. त्यानंतर 2 ॲपटलिस्ट कॅच पकडल्या गेल्या होत्या. दिनेश भोईर यांच्या माध्यमातून